तुझा भक्त तुला येतोय. यावेळी या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी हो म्हणतोय. प्रसन्न हो, प्रसन्न हो, प्रसन्न हो. हे माझा प्रिय भक्ता भद्रासूर, ही कालिका माता तुझ्या भक्तीवर प्रसन्न झाली आहे. बोल माते. यावेळी या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी तत्पर झालीच. मला ती इच्छा पूर्ण होईलच मला, पण सांप्रत माझ्या भक्तीला प्रसन्न होऊन हे तुझं दृश्य मला रूप सगुण मला दिसलंय माझ्या नेत्राने. धन्य धन्य झालं, धन्य धन्य झालं, धन्य धन्य झालं. भद्रासूर, एक निष्ठेने भक्ती केलीस. हो, तुझ्या भक्तीवर प्रसन्न होऊन हा तुला आशीर्वाद दिला. शाबास. भक्ता, काय सांग रे, असं एकाएकी भक्ती करण्याचं कारण तरी काय? देवी, हा? यावेळी भक्ती करण्याचं कारण हा? अर्थात प्रत्येकाने जन्माला आल्यानंतर हा? काहीतरी आपल्या जीवनात करायला हवं म्हणून नव्हे. तुझी भक्ती मला अर्थात तुझी जोड हवी होती म्हणून भक्ती केली. सांप्रत ब्रह्मदेवाची भक्ती केली. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतला. या विश्वात अजिंक्य अमरसा आशीर्वाद मला प्राप्त झाला. या विश्वात मला मृत्यू नाही, तरी सुद्धा ब्रह्मदेवाच्या मुखातील शब्द भक्ती माझी पूर्ण झाली, मनोकामना पूर्ण होता तरी त्यांच्या मुखातील शब्द निघाले. हे भद्रासुरा, तुला या विश्वात अजिंक्य अमरसा आशीर्वाद दिला खरा, तरी सुद्धा तुझा मृत्यू आहे तो आदराने वेगळा, आणि तो सांप्रत मृत्यू म्हणजे तू आहे. मी जाणते भद्रासूर, जो आशीर्वाद तुला ब्रह्मदेवांनी दिलाय तो आशीर्वाद होणार, सत्य होणार. होय, म्हणजे माझी इच्छा पूर्ण होणार आहे. या विश्वात चंद्र सूर्य असेपर्यंत या विश्वात मी मरणार नाही. मी काय सांगते नीट लक्ष देऊ नये. ब्रह्मदेवाने तुला आशीर्वाद काय दिलाय? मला दिलाय कालिके मातेपासून तुझा मृत्यू. होय, अर्थात माझ्या हातून तुझा मृत्यू आहे. होय ना? मग हे सत्य घडणार आहे, हे बदलणारे नव्हे. म्हणजे हे जीवन सत्य होणार, याचा बदल होणार नाही. मग देवी, तुझी भक्ती मी त्याच्यासाठी केली होती. काय म्हणाला? माझी इच्छा तू पूर्ण करेल या मोठ्या इच्छानं तुला मी इथं आलो आहे. भद्रासूर, भक्ती केलीस ती स्वार्थासाठी. अरे, या विश्वाच्या ठिकाणी जो कोणी जीव जंतू जन्माला आला त्याला हा मृत्यू ठेविलाय. ज्याप्रमाणे सर्वांना मृत्यू आहे त्याप्रमाणे तुलाही मृत्यू आहे. माझा मृत्यू आहे, हा सत्य आहे. तुझ्या मुलाने सत्य निघाले. मग सांग देवी, यावेळी माझी इच्छा तू पूर्ण करत नसती तर त्यावेळी तुझी भक्ती केली तुला मी ठेवणार नाही. हे भद्रासूर, काय भक्ती केलीस, प्रसन्न झाली, आशीर्वाद दिला, पण जे तू मागतोय ते काही मिळणार नाही. अन्य काही हवं असेल तर मग ही माता तुला देणार. अन्य मला काही गरज नाही. या विश्वात चांगला सूर्य असेपर्यंत अजिंक्य अमरसा आशीर्वाद मला प्राप्त झालाय, ते माझ्या जीवनात व्हायला हवं ही इच्छा मिळणार नाही. तो आशीर्वाद तुला मिळाला, त्या आशीर्वाद या जन्मामध्ये सार्थक कर. मागतोय अजिंक्य आणि अमर, तो आशीर्वाद तुला मिळणार नाही. आणि तो भक्ती केला तो भक्त तुला वैरी म्हणून समजला नाही. पण मलाही माहितीये भद्रासूर, कोणत्या रीतीनं तू या कालिकेमध्ये समोर वैरी म्हणून राहतोय. मग या शेतावर पावला तुला उचलला समजला कोणाचे घर